ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग सर. ओके, ठीक आहे. बघा आपण काल काय याच्या आधी आपण वर्ब पाहिला कुठला, टू डू. कुठला पाहिला? टू डू चा अर्थ होते काहीतरी करणे, कोणतरी काहीतरी करणे. ठीक आहे, पहा लक्ष द्या. हा जर टू कॅन्सल केला, समजा आपण इथे फक्त डू म्हटलं, याचा अर्थ होते कर. याचा अर्थ कर किंवा करा. काय होते? समजा की डू युअर होमवर्क. काय म्हटले? डू युअर होमवर्क. अर्थ काय झाला? तुझं होमवर्क कर. ठीक आहे. डू धिस, हे कर. डू दॅट, ते कर. डू कुठलंही काम करू शकतो. ठीक आहे. डू युअर टास्क किंवा डू युअर प्रोजेक्ट असं. तर हे झालं डू चा वापर. याला म्हणतो आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स? इम्परेटिव्ह सेंटेन्स. डू पासून सुरू होणारे एक मिनिमम 100 इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहे. हे डू म्हटलं काय झालं? पॉझिटिव्ह. डूचा निगेटिव्ह काय होते मग? डोंट होते. डोंट. जसं मग होते डोंट डू युअर होमवर्क. तर तुझं होमवर्क करू नको. इथे म्हणून जाते डोंट डू धिस, हे करू नको. किंवा इथे म्हणलं आपण डोंट डू दॅट, ते करू नको. डोंट डू युअर टास्क, तुझं काम करू नको. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे डू पासून सुरू होणारे 100 प्रश्न किंवा 100 क्वेश्चन किंवा 100 वाक्य म्हणू आपण. 100 वाक्य, आज्ञार्थी वाक्य तुमच्या प्रॅक्टिसमध्ये पाहिजे. डूचाच विषय नाही, तो विषय मग सगळं वर्बचा आहे. गो, कम, टेक, मेक, रीड, राईट, लर्न, स्पीक असे सगळेच वर्ब इम्परेटिव्ह सेंटेन्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. त्याच्यानंतर मग आपण काय पाहिलं त्याच्यामध्ये? या टू डूचे 4 फॉर्म पाहिले. कुठले कुठले? टू डूचे 4 रूप. टू डूचा अर्थ काय होते? काहीतरी करणे. ठीक आहे. याच्यामध्ये 4 रूप कुठले कुठले? डू, डीड, डन, डुईंग. ओके. डू, डीड, डन, डुईंग. डू म्हणजेच काय आहे? V1 आहे. डीड म्हणजेच काय आहे? V2. डन म्हणजेच काय आहे? V3. डुईंग म्हणजेच काय आहे? V4. ठीक आहे. तर हे V1 जे आहे तर V1 2 असते. मग या डू पासून पुन्हा एक तयार होते, त्याचं नाव काय आहे? डज. त्याच्या शेवटी ओ असल्यामुळे याला ES प्रत्यय लागला. तर डूचा झाला डज. गो असला तर काय म्हणून जाते? गोज. कम असला तर काय म्हणून जाते? कम्स. ठीक आहे. टेक असेल तर यस लागते, टेक्स. तर जेव्हा इथे ओ असेल शेवटी, क्रियापदाच्या शेवटी काय असेल? ओ असेल, एक्स असेल, CH असेल, झेड असेल, ठीक आहे, किंवा SH असेल, तर तिथे क्रियापदाला लागत असते ES. काय लागत असते? जसं कॅच असेल, CHH कॅच. त्याचा म्हणून जाते कोणता फॉर्म? सिंग्युलर फॉर्म होते याचा, कॅचेस. काय होते? कॅचेस. वॉश असतं समजा, वॉश, WASH. इथे काय आलं? SH. हे वॉश काय झाला? आता हा प्लुरल झाला. हा काय झाला? प्लुरल. याचं सिंग्युलर काय होते? वॉशच्या शेवटी लागते ES. वॉशेस. काय होते? वॉशेस. तर यस. त्यानंतर मग आता तर इथे प्लुरलचा सिंग्युलर करण्यासाठी आपल्याला एक तर क्रियापदाला यस किंवा ES किंवा IES 3 पैकी एक प्रत्यय लागतो. तर ES कधी लागते? जेव्हा शेवटी काय असेल? OXCH असेल तर ES लागते. काय लागते? ES. आणि शेवटी जर समजा काय असेल? Y असेल. काय असेल? Y. जसं क्राय आहे, क्राय. तर अशामध्ये हे Y कॅन्सल होऊन जाते आणि CRIES. इथे लागला काय? IES. त्याचा होऊन जाते क्राईज. ट्राय असेल, ट्राय, तर शेवटी काय आहे? याच्या Y आहे. हे ट्राय झाला प्लुरल. याचा सिंग्युलर होते, ट्रायचा Y गेला IES, ट्राईज. आणि बाकी जी उरलेली आहे की जे ज्या 2 नियमात बसत नाही, ना त्याला ES लागत ना त्याला IS लागत, तर बाकीच्यांना सगळ्यांना मग लावायचं असते यस. जसं टेक आहे, टेक. याच्या शेवटी जर O असेल तर ES लागेल. O आहे का शेवटी? नाही आहे. X आहे का? नाही आहे. CH आहे का? नाही आहे. Z आहे का? नाही आहे. SH आहे का? नाही आहे. Y आहे का शेवटी? नाही आहे. शेवटी काय आला? E. तर याला फक्त लागते यस. तर असा हे टेकचा झाला टेक सिंग्युलर. काय तयार झाला? हां. तर क्रियापदाचं सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म 2 फॉर्म आहे. कुठे? या V1 मध्ये. V1 किती असते? 2 असते बेटा. जो डू आहे किंवा जो पहिला आहे तो असते प्लुरल. प्लुरल म्हणजे अनेक वचनी.
मग वाक्याचा कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद चांगला आहे. एक असेल एकवचनी असेल क्रियापद सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब कसा लागेल सिंग्युलर. सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब काय लागते प्लुरल. त्याच्यात कन्फ्युजन होते भरपूर लोकांना. त्याचा सराव केला याला 3-4 वेळ 5 वेळ रिपीट केलं भरपूर सारे वाक्य घेतलेत मग ते कन्फ्युजन निघून जातं. तुम्ही एकच उदाहरण पाहिलं तिथे थांबले तर ते तुमचा डू कुठं वापरायचा आणि डस कुठं वापरायचा हे तुम्हाला काय होते कन्फ्यूज होतेच. मग आय असेल तर काय पाहिजे डू. वी असेल तर काय पाहिजे डू. दे असेल तर डू. बॉईज असेल तर डू. यू असेल तर डू. गर्ल्स असेल तर डू. टीचर्स म्हटलं तर डू. ठीक आहे. आणि ही म्हटलं तर ही म्हटलं डस पाहिजे. ही डू होणार नाही. शी डज. इट डज. बॉय डज. गर्ल डज. पेन डज. बोर्ड डज. टेबल डज. चेअर डज. मग सिंग्युलर कोणी बी म्हणेल. डॉक्टर डज. टीचर डज. एकटा म्हणलं तर काय पाहिजे डज. सिम्पल प्रेझेंट आहे. त्याचा अर्थ काय होते करतो. काय होते याचा अर्थ ही डज म्हटलं तर काय होते तो करतो. ही डज हिज होमवर्क. तो त्याचं होमवर्क करतो. ठीक आहे. इतकं समजलं काय सिंग्युलर प्लुरल. ठीक आहे. या V2 मध्ये काय आहे V2 मध्ये तोच सिंग्युलर आणि तोच प्लुरल. तर डीड मध्ये तो सिंग्युलर मग ते आय असो वी असो दे असो ही असो शी असो इट असो कोणी बी असो त्याला काय म्हणणार शेवटी त्याला डीडच येणार आहे. ठीक आहे. डीडचे 2 वेगळे फॉर्म नाही आहे. म्हणजे हा V2 जो आहे तो V2 कुठल्याही क्रियापदाचा एकच असतो. तोच सिंग्युलर असतो आणि तोच प्लुरल असतो. V3 मध्ये कसं असते जर हा प्रेझेंट मध्ये आला परफेक्ट मध्ये तर मग हॅव किंवा हॅज नंतर वापरते. कशानंतर वापरते हॅव किंवा मग हॅव नंतर म्हणजेच काय आहे हॅव आला म्हणजेच काय आहे सिंग्युलर का प्लुरल आहे. हॅव हा प्लुरल आहे. तर क्रियापदाला ज्याच्या शेवटी यस असते तो काय असते सिंग्युलर असते. प्लुरल असते सिंग्युलर असते. ठीक आहे. हा जो आहे बघा हा काय प्लुरल आहे आणि हा काय सिंग्युलर. ठीक आहे. हे नियम तुम्हाला माहीत असेल नसेल समजा. त्यानंतर हे जे डुईंग आहे तर डुईंग कसं आहे ते डुईंग एकटा येतं. प्रेझेंट मध्ये तुमचे इज नंतर किंवा ॲम नंतर किंवा आर नंतर येते. ठीक आहे. मग आर म्हणलं तर प्लुरल इज म्हणलं तर सिंग्युलर. पास्ट मध्ये वॉज किंवा वेअर नंतर येते. मी तर वॉज म्हटलं तर काय आहे सिंग्युलर. वेअर म्हटलं तर प्लुरल. फ्युचर मध्ये शॉल बी किंवा विल बी नंतर येते. मग हे शॉल बी किंवा विल बी पैकी डुईंग सिंग्युलर का प्लुरल आहे दोन्ही आहे. ठीक आहे. डन दोन्ही आहे आणि डीड दोन्ही आहे. समजलं का. पण डू काय आहे डू प्लुरल आहे आणि डज सिंग्युलर. त्याच्यात कन्फ्युजन होईल पण जर समजा प्रॅक्टिस केली तर मग नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं टू डू मध्ये. मग टू डू मध्ये आपण त्याचे 12 वाक्य पाहिलं. टू डूचे 12 काळात उपयोग पाहिला. 12 वाक्य कसे पाहिले. जसं सब्जेक्ट घेतला आपण आय घेतला पाहिजे. आय म्हटलं आय डू. ठीक आहे. आय डू माय होमवर्क. अर्थ काय झाला मी माझं होमवर्क करते. मुलगी असेल तर करते मुलगा असेल तर होमवर्क करतो. ठीक आहे. मग इथं आपण दिलं आय डूचं आय डीड. आय डू म्हणजे सिंपल प्रेझेंट. आय डीड म्हणजे सिंपल पास्ट. आय डीड माय होमवर्क माझं होमवर्क केलं होईल याचा अर्थ केलं. म्हणजे डू म्हटलं तर करतो डीड म्हटलं तर ठीक आहे. म्हणजे इथे आय विल डू माय होमवर्क. अर्थ काय झाला इथे करणार. ठीक आहे. म्हणजे विल डू म्हटलं तर अर्थ काय झाला करणार. हे डू करतो डीड केलं विल डू हे झाले 3 सिंपल. सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट सिंपल फ्युचर. मग याचे 3 कंटिन्यूस घेतले आपण. कंटिन्यूस मध्ये काय बोलतो आय साठी इज आहे की ॲम आय ॲम. इथे बिफोर आय एम डुईंग माय अर्थ काय झाला याचा मी माझं होमवर्क करत आहे. ठीक आहे. मग याचा कंटिन्युअस पास्ट काय केला आपण आय वॉज डुईंग माय होमवर्क. अर्थ काय होते
मी माझं होमवर्क करत प्रेझेंट मध्ये बी आला, पास्ट मध्ये बी फ्युचर मध्ये. इथं करत आहे तर काय म्हणतात ते करत. मुलगा असेल तर होतो, मुलगी असेल तर होती. समजत आहे? मग याचा फ्युचर काय झाला? आय होमवर्क. मी माझं होमवर्क करत असणार. नाही का? हे तीन झाले तुमचे कंटिन्युअस. हे कंटिन्युअस प्रेझेंट, हे कंटिन्युअस पास्ट, हे कंटिन्युअस फ्युचर. मग आता तीन कुठले होते? पुन्हा तीन होते परफेक्ट होते. काय होते? परफेक्ट म्हणलं तर डूचा कुठला फॉर्म येते? डन वापरावा लागते. काय लागते? डन. डन म्हणजे होते V3. मग परफेक्ट प्रेझेंटमध्ये, परफेक्ट पास्टमध्ये, परफेक्ट फ्युचरमध्ये. मग कुठल्याही क्रियापदाचा काय लागेल तुम्हाला? थर्ड फॉर्म वापरावा लागेल. कुठला फॉर्म? सिम्पलमध्ये कोणत्या क्रियापदाचा? फर्स्ट फॉर्म. सिम्पल पास्टमध्ये कुठल्या क्रियापदाचा? सेकंड फॉर्म V2. आणि परफेक्टमध्ये, परफेक्ट प्रेझेंटमध्ये पण, परफेक्ट पास्टमध्ये पण, परफेक्ट फ्युचरमध्ये पण क्रियापदाचं तिसरं रूप लागेल. काय लागेल? तिसरं रूप. मग इथे काय झालं? तिसरं रूप आपण वापरलं आय हॅव. ठीक आहे. मग इथं हॅव किंवा हॅज पैकी काय घेणार तुम्ही? आय साठी हॅव, वी साठी हॅव, दे साठी हॅव, बॉईज म्हटलं तर हॅव, गर्ल्स म्हटलं तर हॅव, ही म्हणलं तर ही म्हणलं तर हॅज, शी म्हणलं तर शी बापा. काहीच नाही घ्यायचं ना? नाही, शी बापा काहीच नाही घ्यायचं नाही. शी म्हटलं तर काय? ते शी वेगळा, हे शी, त्याची शी म्हणजे इथे गर्लसाठी वापर. प्रोनाउन आहे. कोणतं प्रोनाउन आहे? पर्सनल प्रोनाउन आहे. ही, शी, इट. आय, वी, दे, यू, ही, शी, इट यांना काय म्हणतात? पर्सनल प्रोनाउन. व्यक्तिवाचक सर्वनामे माहिती. काय माहिती? सर्वनाम. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. इथे आय हॅव डू नाही होणार, डीड नाही होणार. काय होणार आहे इथं? डन. आय हॅव डन माय होमवर्क. इथे अर्थ होतो इथं मी. आयचा अर्थ झाला मी. ठीक आहे. माय म्हणजे माझं. ठीक आहे. माझं काय? होमवर्क. मी माझं होमवर्क. हे डनचा अर्थ होते केलेलं. हॅवचा अर्थ होते आहे. मी माझं होमवर्क केलेलं आहे. ठीक आहे. मी माझं होमवर्क केलेलं आहे. मग याचा हे झालं परफेक्ट प्रेझेंट झाला. हे काय झालं? परफेक्ट प्रेझेंट. येतात त्यात बरोबर. ठीक. मी तर परफेक्ट प्रेझेंटचा काय करायचा? परफेक्ट पास्ट. मग काही नाही, बाकी सगळं तसं तसं ठेवायचं आहे. हॅवचा काय होऊन जाईल? फक्त हॅड. मी तर ते आय हॅड डन माय होमवर्क. अर्थ बदलला. मी माझं होमवर्क केलेलं होतं. ठीक आहे. मुलगा राव, मुलगी राव. मी माझं होमवर्क केलेलं होतं. होती नाही होणार, होतं. मुलगा असला तरी होतं, मुलगी असली तरी होतं. याचा परफेक्ट फ्युचर. आय विल हॅव डन माय होमवर्क. केलेलं असणार. केलेलं आहे, केलेलं होतं, केलेलं असणार. केलेलं आहे परफेक्ट प्रेझेंट, केलेलं होतं परफेक्ट पास्ट, केलेलं असणार परफेक्ट फ्युचर. समजत आहे? याचा होते मग आता काय? हे झाले तीन परफेक्ट. पहिला परफेक्ट प्रेझेंट, दुसरा परफेक्ट पास्ट, तिसरा परफेक्ट फ्युचर. आता येते आता तीन सिंपल, तीन कंटिन्युअस, तीन परफेक्ट. 9 झाले. आता तीन झाले कुठले? परफेक्ट अँड कंटिन्युअस. परफेक्ट अँड कंटिन्युअस म्हणजे ते चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण भविष्य. त्याच्यामध्ये काय असतं की काही थोड्या प्रमाणात क्रिया पूर्ण झालेली आहे आणि अजून ते चालू आहे. म्हणजे मी सुरुवातीपासूनच होमवर्क करतो किंवा करत आलेलो आहे. ठीक आहे. मी रोज होमवर्क करतो, सिंपल प्रेझेंट आहे. ठीक आहे. किंवा मी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच होमवर्क करत आलेलो आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी केलं आणि अजून करणं चालू आहे. ठीक आहे. म्हणून ते क्रिया होते काय? परफेक्ट अँड कंटिन्युअस. दोन्ही त्याच्यामध्ये येते. ठीक आहे. एकच नाही. कंटिन्युअस म्हटलं काय होते? मी माझं होमवर्क करत आहे. कंटिन्युअस. परफेक्ट म्हणजे काय होते? मी माझं होमवर्क केलेलं आहे. ठीक आहे. आणि परफेक्ट अँड कंटिन्युअस म्हणजे काय होते? मग करत आलेलो आहे. कधीपासून? आधीपासूनच, सुरुवातीपासूनच, लहानपणापासूनच. मग त्याला ठरलेलं वेळ असतं की कधीपासून हे सांगावं लागतं या वाक्यात.
मग ते होते बघा इथे होते बघ आय हॅव बीन डुईंग माय होमवर्क. त्याच्यामध्ये येते सिन्स द बिगिनिंग. सिन्स म्हणजे पासून. कधीपासून? सिन्स द बिगिनिंग. बिगिनिंगचा अर्थ होते सुरुवात. सिन्स द बिगिनिंगचा अर्थ होते सुरुवातीपासूनच मी माझं होमवर्क करत आलेलो आहे. ठीक आहे. तर असं होतं याचा अर्थ सुरुवातीपासूनच. काय म्हटलं याचं? सुरुवातीपासूनच मी माझं होमवर्क करत आलेलो आहे. म्हणजे आतापर्यंत केलं आणि अजून करणं सुरूच आहे. बंद आतापर्यंत केलेलं म्हणजे हे बघा, हे 2 ल म्हणजे परफेक्ट आणि हा त म्हणजे काय आहे? कंटिन्युअस. कंटिन्युअस मध्ये बघा करत आणि परफेक्ट मध्ये काय पाहिलं? केलेलं. म्हणजे करत बी आला आणि हे आलेलं बी आलं, दोन्ही आले. मग हे झालं परफेक्ट आहे कंटिन्युअस. पास्ट काय होते? हॅवचा हॅड होते. बाकी सगळं तसंच्या तसं. आय हॅड बीन डुईंग माय होमवर्क सिन्स द बिगिनिंग. ठीक आहे. असं त्याचं फ्युचर काय होते? आय विल हॅव बीन डुईंग माय होमवर्क सिन्स द बिगिनिंग. मी सुरुवातीपासून माझं होमवर्क करत आलेलो असणार. इथं होते आहे, इथं होते होतो, इथं होते असणार. हे 12 वाक्य तुम्ही व्यवस्थित काय केले? लर्न केले. आणि आता हे पुन्हा काय करायचं? रिवाईज करायचं. मग गरजेनुसार याच्यातलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय होत जायचं? बदलवत जायचं. गरजेनुसार याचा सब्जेक्ट बदलवा शिकवलं आपण. जसं पहिले म्हटलं होतं की आय डू माय होमवर्क. मी माझं होमवर्क करतो. मग आयचा केला आपण वी डू. मायचा केला आपण अवर म्हणजे आमचं. मी माझं, आम्ही आमचं, तुम्ही तुमचं, ते त्यांचं, ती तिचं, तो त्याचं, मुले त्यांचं, मुली त्यांचं. संपलं विषय. पहा इथे काय म्हटलं? वी डू अवर होमवर्क. आम्ही आमचं होमवर्क करतो. इथे काय केलं? मग आपण सब्जेक्ट घेतला दे. मग इथे म्हटलं की दे डू. इथे होऊन जाते काय? दे डू देअर होमवर्क. ते त्यांचं होमवर्क करतात. इथे काय होत आहे? सब्जेक्ट बदलत आहे वाक्याचा. काय होत आहे? मग आपल्याला बोलताना सब्जेक्ट बदलून बोलायचं असते. बरेच वेळा कधी वर्ब बदलून बोलायचं असते, कधी ऑब्जेक्ट बदलून बोलायचं असते, कधी कॉम्प्लिमेंट बदलून बोलायचं असते, कधी होकारार्थी वाक्य असते, कधी नकारार्थी असते, कधी प्रश्नार्थक होकारार्थी असते, कधी प्रश्नार्थक नकारार्थी असते, कधी WH प्रश्नार्थक असते, कधी WH प्रश्नार्थक होकारार्थी, प्रश्नार्थक नकारार्थी असते, कधी आज्ञार्थी वाक्य असते, कधी उद्गाराचे वाक्य असते. मग त्या वाक्याचे प्रकार आपल्याला माहीत पाहिजे आणि त्या प्रकारच्या वाक्याची रचना. डू न वाक्य सुरू झालं तर अर्थ काय होते? डीड न वाक्य सुरू झालं तर अर्थ काय होते? तसं विषय. मग ज्यांना अर्थ कळला त्यांनी इंग्लिश वाचते बी. त्यांना वाचलं तर अर्थ कळते ना, मग त्यांनी वाचते. ज्यांना अर्थ कळत नाही त्यांनी वाचतच नाही, कारण अर्थच कळत नाही तर वाचणार काय? तसं. ज्यांना अर्थ कळते त्यांनी ऐकते, कोणता अर्थ कळते. मग ऐकलं तर कळते, कळलं तर मग ते बोलते. बोलण्यासाठी, वाचण्यासाठी, ठीक आहे, इंग्रजी बोलता येण्यासाठी, इंग्रजी वाचता येण्यासाठी, लिहिता येण्यासाठी पहिले तर अर्थ कळणं गरजेचं आहे. मग ते अर्थ कधी कळणार? जेव्हा तुम्ही परिपूर्णपणे त्या शब्दांचे अर्थ व्यवस्थित समजून घ्या की वाक्याचा अर्थ कसा बदलतो, कर्त्यानुसार वाक्याचा कसा अर्थ बदलतो. तर इथे वाक्याचा अर्थ बदलत आहे. कशानुसार बदलत आहे? कर्त्यानुसार. हे बघा, हे आयचा काय होत आहे? वी. देचा काय होत आहे? दे. म्हणजे इथं बदलत काय आहे? कर्ता. आणि हे विशेषण बदलत आहे. इथं झालं आय साठी माय, वी साठी अवर, दे साठी दे. मग इथं आपण घेतलं यू. काय घेतलं आपण इथं? यू. इथं काय म्हणतात? यू डू युअर होमवर्क. म्हणजे तू तुझं बी करू शकते, तू तिचं बी करू शकते, तू कोणाचं बी करू शकते. मग तू इथं म्हटलं की यू डू हर होमवर्क.
तू तिचं होमवर्क करतो. मग तू म्हटलं यू डू माय होमवर्क, तू माझं होमवर्क करतो. तर तू कोणाचं बी होमवर्क करू शकते का नाही करू शकत? करू शकते ना. काय झालं? ठीक आहे. मग तू इथं म्हटलं काय? तू म्हटलं इथे की यू डू युअर होमवर्क, तू तुझं होमवर्क करतो. बट यू डोंट हेल्प मी टू डू माय होमवर्क. तू तुझं होमवर्क करतो पण तू मला माझं होमवर्क करायला मदत करत नाही. यू डू युअर होमवर्क बट यू डोंट हेल्प मी टू डू माय होमवर्क. यू हॅव टू हेल्प मी, इट इज युअर ड्युटी. ओके. आय एम युअर यंगर ब्रदर, मी तुझा लहान भाऊ आहे. अँड यू आर माय एल्डर ब्रदर, सो इट इज युअर ड्युटी दॅट टू हेल्प मी टू डू माय होमवर्क. मग तू मोठा भाऊ म्हणून तुझं कर्तव्य आहे की तू मला माझं होमवर्क करण्यामध्ये मदत करायला पाहिजे. बट यू डू ओनली युअर होमवर्क. असं समजत आहे? समजते बाबा. मग इथे काय घेतलं आपण? प्लुरलमध्ये काय घेतलं होतं? बॉईज. बॉईज डू. आता हे बॉईज म्हणजे प्लुरल आहे ना, प्लुरल म्हणजे देअर, त्यांचं. बॉईज डू देअर होमवर्क, मुले त्यांचं होमवर्क करतात. इथं गर्ल्स म्हटलं काय होऊन जाईल? गर्ल्स डू देअर होमवर्क, मुली त्यांचं होमवर्क करतात. सिंपल आहे. समजत आहे? समजतेच ना बापू, भाषा कसं समजत नाही. ठीक आहे. मग हे झालं प्लुरल. हे काय झालं? सब्जेक्ट कसे आहे? सगळे प्लुरल आहे. अरे हे वर्क का हवं, हे डू का हवं? इथं प्लुरल फॉर्म मध्ये आहे ना. हे डूचा डज केला तर मग ते काय होते? सिंग्युलर होते. ह्याच्यातच सगळ्याला अडचण आहे. एक वचन अनेक वचन कशाला असते? एक वचन अनेक वचन कशाला असते? नामाला, सर्वनामाला असते, क्रियापदाला असते. एक वचन अनेक वचन. नाऊन असते एक वचन अनेक वचनाचं. नामाच्या समोर क्रियापद येते वाक्यामध्ये, त्याच्यामुळे ते क्रियापद कसं असते? एक वचनी किंवा अनेक वचनी. त्यानंतर पुन्हा नामाच्या जागेवर कोण येत असते वाक्यामध्ये? सर्वनाम. ते सर्वनाम पण कसं असते? एक वचनी अनेक वचनी. मग आपल्याला माहित पाहिजे कोण एक वचन मध्ये आहे, कोण अनेक वचन. सोपंच आहे. पेन म्हटलं काय हवे? एक वचन. एक असेल तर एक वचन, अनेक वचन. पण आय साठी अपवाद आहे. आय म्हटलं काय हवं? एक वचन का अनेक वचन? आय म्हटलं तर अनेक वचन म्हणून काय? आय डू म्हणताय ना, अनेक वचन. घे. आय म्हटलं तर काय होते? अनेक वचन. तर अपवाद असते. प्रत्येक नियमाला काय असते? अपवाद. तर आय साठी तुम्हाला अनेक वचन क्रियापद वापरावं लागते. बाकी सर्व ठिकाणी तुम्हाला एक वचनसाठी एक वचन, अनेक वचनसाठी अनेक वचन. समजलं का? ठीक आहे. मग आता इथे एक वचन पाहू आता. ठीक आहे. मग हे इथं पहा, लक्ष द्या. आता समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तर मग आपण डबल पाहू. पहा. मग इथे ही म्हटलं तर ही डू म्हटलं बरोबर आहे का? ही झाला सिंग्युलर आणि डू झाला प्लुरल. मग आता काय करायला लागते? आता डूचा डज. हां, आता हे बरोबर आहे. ही डज, हीज होते. हीज म्हणजे त्याचं. याला म्हणतात पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. काय म्हणते याले? आय साठी माय, वी साठी अवर, दे साठी देअर, यू साठी युअर, ही साठी हिज, शी साठी हर, इट साठी इट्स. सिंपल आहे. समजलं? समजत आहे का? ही डज हिज म्हणजे तो करतो त्याचं काय? होमवर्क. ही डज हिज होमवर्क, तो त्याचं होमवर्क करतो. ते डजचा डीड केला तर काय होऊन जाते? ही डीड हिज होमवर्क, त्यानं त्याचं होमवर्क केलं. इथं विल डू केला तर काय होते? ही विल डू हिज होमवर्क, तो त्याचं होमवर्क करणार. इथे इज डुईंग म्हणलं तर ही इज डुईंग हिज होमवर्क, तो त्याचं होमवर्क करत आहे. समजत आहे? हे 12 टेन्समध्ये आपले वाक्य पहिले चालवणं शिकायला लागतं. कुठलाही भाव आपल्याला पहिले 12 मध्ये चालवता आला पाहिजे. मग ते 12चा 72, मग 72चा पुढे किती पण 7200 बी किंवा 72,000 बी होते. ठीक आहे. पहिले इतकं. ठीक आहे. पहा मग इथे शीचं काय घेतलं आपण? शी. शीसाठी डज. शी डज हर. हर म्हणजे तिचं, हर होमवर्क. आता हे शब्द तुम्हाला लर्न व्हायला किती दिवस लागत ते देवाला माहिती. ठीक आहे. तुम्ही घरी ते लिहिले, पुन्हा पुन्हा त्याच्यावर विचार केला, मनातल्या मनात वाक्य बनवले, तर मग ते तुम्ही रोजच्या जीवनात वापरले तर ते शब्द तुम्हाला ते कायमस्वरूपी लर्न होईल. तर मग आज शिकले पुन्हा विसरून जाते, पुन्हा 4 दिवसांनी शिकले पुन्हा विसरून जाते. तसा नियम असा.
तर तुम्ही म्हणाले मग त्याला रिवाईज नाही केलं, ते वापरण्यात नाही ठेवलं तर काय होऊन जाईल, ते विसरून जाईल. ठीक आहे, नियम आहे विसरण्याचा. बघा त्यानंतर मग इट म्हणलं काय म्हणलं, ते इट डज. ठीक आहे, आता ही म्हणलं काय आहे, मुलगा होय. हे शी म्हणलं काय आहे, मुलगी होय. ठीक आहे, मुलगा किंवा पुरुष. शी म्हणलं तर मुलगी किंवा महिला. ठीक आहे, आणि ही इट म्हणलं तर ना मुलगा ना मुलगी, ना पुरुष ना महिला. इट म्हणजे काय होय, एखादी वस्तू, कम्प्युटर म्हणा किंवा एखादा प्राणी म्हणा, डॉग म्हणा. ठीक आहे, किंवा एखादी वस्तू म्हणा, तर ते होय इट. समजत आहे का? इट म्हणजे मुलगा होत नाही, मुलगी होत नाही. ठीक आहे, महिला होत नाही, पुरुष होत नाही. मग इट डज ते होते इट्स. काय होते, इट्स. इट डज इट्स होमवर्क. ते त्याचं होमवर्क करते. मग तुम्ही म्हटलं इथे बॉय, बॉय म्हणा किंवा म्हटलं द बॉय. द बॉय म्हटलं होते ओळखीचा आहे बा तुमच्या. द बॉय डज हिज होमवर्क. मुलगा त्याचं होमवर्क करतो. द गर्ल डज हर होमवर्क. मुलगी तिचं होमवर्क करते. म्हणजे टीचर काय होईल, TEACHER टीचर. टीचरसाठी काय डज. टीचर डज हिज. पुरुष असल्यामुळे हिज. जर महिला टीचर असेल तर मग हर होऊन जाते. आपण मॅडम असेल तर हर म्हणायला लागेल ना मग. ठीक आहे, टीचर डज हिज होमवर्क. मॅडम असेल तर काय म्हणतात ते हर. समजलं इतकं? ठीक आहे, आता पुढं बघा. याच्यात आपण सब्जेक्ट चेंज केला होता. काय केला होता आपण त्याच्यात, सब्जेक्ट चेंज केला पाहिजे. आय वी दे यू, बॉईज गर्ल्स, टीचर्स डॉक्टर्स, प्लेयर्स सिंगर्स. ही शी इट, बॉय गर्ल टीचर डॉक्टर लॉयर माय फ्रेंड. ठीक आहे, हिज फादर. हे काय आहे, हे सिंग्युलर. समजलं का? सब्जेक्ट सिंग्युलर प्लुरल समजतं एवढं. मग त्याला आपण दिलं कुठं, हे आपण केलं मग 5/172. म्हणजे आय डू आहे, तर हे आय डू माय होमवर्क. बोला काय म्हटलंय, आय डू माय होमवर्क. हे होकारार्थी वाक्य. होकारार्थी म्हणतो आपण पॉझिटिव्ह. याचं केलं आपण नकारार्थी. हे आय डू माय होमवर्कचं काय झालं, इथे नकारार्थी. आय डोंट डू माय होमवर्क. मी माझं होमवर्क करत नाही. जर वर्ब चेंज केला तर मग होते आय डोंट गो टू स्कूल. मी शाळेत जात नाही. आय डोंट अंडरस्टँड इंग्लिश. मला इंग्लिश समजत नाही. आय डोंट राईट अ पोयम. मी पोयम लिहत नाही. आय डोंट स्टडी. मी अभ्यास करत नाही. आय डोंट वॉच टेलिव्हिजन. मी टी व्ही पाहत नाही. आय डोंट वेट फॉर यू. मी तुझी वाट पाहत नाही. अशी 100 वाक्य आपल्याला तोंडी सांगता आले पाहिजे. मग आपलं स्पोकन इंग्लिश बढिया. मग जर समजा 2-3 वाक्यात तुम्ही अटकले तर याचा अर्थ होते तुम्हाला प्रॅक्टिस तुम्ही केली नाही. तर प्रॅक्टिस करावं लागते बघा. ठीक आहे, तर सुरुवातीला थोडंसं जड झालं, लर्न होत नाही ना पटकन म्हणून. पण त्याला रिपीट करून ते लर्न होऊन जातं. तुम्ही म्हणून मी एकदा येतो, एकदा वाचतो, 2-4 दिवस ट्युशनला येतो बसतो, मग आलं पाहिजे, तसं नाही होत. ठीक आहे, आता काही पूर्व गायब झाले, रोज येणार नाही. इकडचे कोणते होते ते परी, हे ते कुठे गेले, परी मानसी योगेश्वरी. काहून गायब झाली ती? हां, श्लोक साक्षी त्यांनी कुठे गेली? त्याला विचार जाऊ द्या, तुम्ही येत आहे का नाही येत आहे म्हणा. नसेल येत तर नको येऊ, काही प्रॉब्लेम. हां, कोण? नाही, आता कसं आहे ते शिकायचं म्हटलं तर भरपूर पेशन्स पाहिजे. हां, सोपं नाही आहे काम शिकलं. तुम्ही 3 दिवस येल पाडले मग आम्ही अच्चन आम्ही तच्चन, काही अर्थ नाही आहे. शिकायचं तर मग रेग्युलर राहावं लागते, रेग्युलर होमवर्क करावं लागते, तेव्हा कुठं जमतं ते, आहे की नाही. 2 दिवस 3 दिवस तर कोण सगळ्यांचं तसं असते. नवीन कोणतं काम असलं त्यांनी सुरुवातीला थोडेसे नाटक करते. आम्ही येतो ट्युशनला, आम्ही जातो ट्युशनला, आम्ही होमवर्क करतो, आम्हाला पाटी घेऊन द्या, आम्हाला पुस्तक घेऊन द्या, आम्हाला हे घेऊन द्या, आम्हाला ते घेऊन द्या. ठीक आहे, नोटबुक घेऊन द्या, नवीन पेन नवीन घेऊन द्या. ते थोडंसं उड्या मारता येते, मस्त मजा येते. मग टीचर तरी झापते होमवर्क नाही केलं तर. ते म्हणते हां बाई होमवर्क लागते, मी नाही जात. ते तसं केलं काही जमत
काल शिवाय दिले ते अर्धी हो काल काय म्हणे तुझ्या जात नाही आज हो तुला कवा तर तसं आहे म्हणजे रोज आलं तरच जम. तुम्ही मला सांगा बा आम्ही कायदेशीर मग आम्हाला हे समजत नाही मग कधीच ते राहिलं असंच पडीच पडते मग शेतात तुम्ही रोज जात असाल रोज पाहत असाल ठीक आहे तर मग ते शेती चांगली टिकत. तुम्ही एक दिवस गेले पेरून मग घरी आले मग तुम्ही डायरेक्ट 12 महिन्यात गेले पाहिले किती कापूस फुटला काहीच नाही आहे जा घरी जा रिकामा ते कापूस गिपूस काहीच नाही राहत त्याचं होऊन जाते पूर्ण. तर रोज जाऊन पाहा लागतं ठीक आहे. पहा आपण हे झालं पॉझिटिव्ह पासून काय होत असते मग इंट्रोवर्ट तर काय झालं इंट्रोवर्ट डू आय डूचा काय होते डू आय माय होमवर्क त्याचा अर्थ होते मी होमवर्क करतो का म्हणजे सब्जेक्ट चेंज होते डू यू डू युअर होमवर्क तू तुझं होमवर्क करते का ठीक आहे. डू दे डू देअर होमवर्क ते त्यांचं होमवर्क करते का. डू बॉईज डू देअर होमवर्क मुलं त्यांचं होमवर्क करते का. डू गर्ल्स डू देअर होमवर्क मुली त्यांचं होमवर्क करते का. इथं ही आलं काय होते डज होते डज ही डू हिज होमवर्क तो त्याचं होमवर्क करते का. डज शी डू हर होमवर्क ती तिचं होमवर्क करते का. डज बॉय डू हिज होमवर्क मुलगा त्याचं होमवर्क करते का. तर डज अंकित डू हिज होमवर्क अंकित त्याचं होमवर्क करते का. वाक्य आणखी लांबते मला. डज अंकित डू हिज होमवर्क डेली अंकित त्याचं होमवर्क रोज करतो का. करत असन तर ठीक आहे नसन करत तर मग काही खरं नाही. होमवर्कच नाही करत तर मग गेली वाया नाही करत मग काही पोरं होमवर्क जाते मग वाया वाया गेले म्हणजे काय म्हणजे जबरदस्ती त्याला टीचर लोक पास करून पुढे ढकलून देते 10वी 12वीपर्यंत. मग नंतर तुझं पुण्य बापू तू यासोबत तसं आहे. मग नंतर काही नाही ठरत तसं म्हणजे पहिल्यापासून त्याचा अभ्यासाची सवय असेल तर पुढे तो अभ्यास करेल. तर जर अभ्यासाची सवय नसेल तर तो अभ्यास करणार आहे का. ठीक आहे. तर नीट एक्झाम क्लिअर करायची आहे तर नीटसाठी 12 तास बसून अभ्यास करावा लागते. तिथं हा 1 तास बसत नाही मग हा 12 तास बसून अभ्यास करून का रोज वर्षभर नाही मग नाही जमत काहीच. तर सवयच नाही लागली अभ्यासाची. स्ट्रॉंग हॅबिटच डेव्हलप नाही त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची. मग काहीच नाही मग गेलं ते सगळं वेस्ट होऊन जातं. त्याचं पूर्ण जेवढं शिक्षणात घेतलं तेवढं काय झालं बेस्ट झालं ना. त्याचा काही उपयोग झाला नाही. उपयोग व्हायचा असं तर काम पूर्ण करावं लागतं. अर्धवट करून तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार. अर्धवट करायचा उपयोग कसं होईल. तुम्ही झाड आणलं झाड लावलं पण त्याला पाणीच नाही टाकलं तर झाड काढून जाईल भरून जाईल. तुम्ही अर्धवट केलं काम तुम्हाला पूर्ण करावं लागतं. तर काम पूर्ण केल्याशिवाय त्या कामाचं फळ भेटत नाही असा नियम आहे. कशाचा लाईफचा नियम आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. डू युअर वर्क कम्प्लीट. तुझं काम तू पूर्ण कर तरच तुला त्या कामाचा मोबदला भेटल. ट्युशनला आले महिनाभर नंतर आले नाही त्याचा काही तुला फायदा होणार नाही. फायदा व्हायचा असेल तर काम पूर्ण करावं लागते. अर्धवट करून काही फायदा होत नाही. ती तुमची अर्धी मेहनत जी आहे ती काय होते वाया जाते. अर्धवट मेहनत करणारा माणसाला फळ मिळत नाही. त्याचा काही फायदाच होत नाही. फायदा करायचा असेल तर भाऊ काम पूर्ण तर करावंच लागेल. कोणी राहो टीचर राहो डॉक्टर राहो स्टुडंट राहो कोणी बी राहो शेतकरी राहो का हमाल राहो का कोणीही राहो. ऑटोवाला ड्रायव्हर आहे ठीक आहे. तुम्ही ऑटोत बसले तुम्ही म्हणलं आम्हाला बसस्टँडवर नेऊन सोड तर त्यानं तुम्हाला बसस्टँडवर नेऊन सोडला तुम्ही त्याला ऑटोचं भाडं देसाल. त्यानं मनातच म्हटलं उतरा इथं तुम्ही काय म्हणसा ठीक आहे उतरतो पण भाऊ तुला भाडं भेटणार रिक्षाचं तुला रेंट भेटणार नाही. बसमध्ये बसलो घाटांची जायचं आहे आणि ते बस झाली अर्ध्यातच थांबली. त्यानं म्हटलं का नाही आता आम्ही इथं थांबतो तर तुम्ही तिकीट वापस मागणार ना. तुम्हाला तसा नियम आहे ते सगळ्यालाच लागू आहे. तर काम पूर्ण करशील तरच तुला. तुम्ही कोणाच तर रोजान गेले फवारणी करायला किंवा निंदन करायला किंवा कापूस वेचाले अर्ध्या दिवसातच तुम्ही म्हटलं की नाही बा आता मी घरी जातो तो काम ते जातं का जा. पण भाऊ तुला 1-2 रुपया मजुरी भेटणार मजुरी नाही भेटणार भाऊ. काहून रे बापू नाही ना जमत तसं. अर्धवट करून चालत
नाही, तुला ते काम पूर्णच करावं लागतं, असा नियम. ठीक आहे. मग तुम्ही बोलते, लोक बोलते मग नंतर, आम्ही अच्छ केलो, आम्ही तच्च केलो, आम्ही अच्छ नाचलो, आम्ही तच्च नाचलो. अभि पण तुम्ही अर्धेच नाचले ना, तुम्ही कुठं पूर्ण नाचले? मग तर पूर्ण नाचा लागते. ठीक आहे. अर्ध्या गाण्यावर नाचून काही तुम्हाला बक्षीस भेटणार नाही. आता त्याचा कार्यक्रम झाला, काही काही मुलांचे गाणे अर्धेच वाजवले तर त्यांनी कुठं बक्षीस गिक्षीस काही नाही. तर ज्याला पूर्ण गाण्यावर त्यानं नाचला शेवटपर्यंत, हात जोडून मग नमस्कार केला, मग ते वापस गेला, तर त्याला काही ना काही बक्षीस भेटलं. तसा नियम आहे. आता मी अर्धवट जर केलं मग काय तसं होणार आहे का? मी माझं काम अर्ध केलं तर काही भेटणार आहे का? काहीच नाही भेटणार. शून्य, डायरेक्ट शून्य. बोंबलत राह, तू बोंबल तर कोणी ऐकणार? आता नियम आहे बाबा. ठीक आहे. मग पॉझिटिव्हचा निगेटिव्ह केला, मग पॉझिटिव्हचा इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह केला. हे निगेटिव्हचा काय होते? इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य. मग हे डूचा काय होते? डोंट. डोंट आय डू माय होमवर्क. मी माझं होमवर्क करत नाही. मग डोंट यू डू युअर होमवर्क. तू तुझं होमवर्क करत नाही. मग डोंट दे डू देअर होमवर्क. ते त्यांचं होमवर्क करत नाही. मग डोंट बॉईज डू देअर होमवर्क. मुले त्यांचं होमवर्क करत नाही. त्याच्यात वर्ब चेंज करतात. डोंट आय गो टू स्कूल. मी शाळेत जात नाही. डोंट यू गो टू स्कूल. तू शाळेत जात नाही. डोंट दे गो टू स्कूल. ते शाळेत जात नाही. ही म्हणलं तर डज होऊन जाते. डझंट ही गो टू स्कूल. तो शाळेत जात नाही. डझंट ही डू हिज होमवर्क. तो त्याचं होमवर्क करत नाही. समजत आहे? असा एक चालवता आलं तर सगळंच पुढं चालवता येते. पण कधी सराव केला तर. बिना सरावानं नाही होणार आहे ते. मग सराव करायची तयारी पाहिजे. सराव करायची तयारी नसेल तर मग पहिलेच काय करा? हार मानून घ्या. मग पहिलेच, कारण आपल्याला सराव करायला तयारी नाही. बिना सराव करता तुम्ही कबड्डी खेळायला गेले तर हारून आले ना, हारून सराव नाही केले, जाऊन खेळणार. ते समोरची टीम सराव करून आली, प्रॅक्टिस करून आली, त्यांनी जिंकले. सिम्पल नियम आहे. प्रॅक्टिस तर तुम्हाला कशी करावं लागेल? रेग्युलर करावं लागेल. ठीक आहे. असं इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्हचं काय होते? WH इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह निगेटिव्हचा होते WH इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय? हे डू आय डूच्या पहिले काय वापरावं लागेल? व्हाय, व्हेन, वेअर. ठीक आहे. हे म्हणजे व्हेन म्हणलं तर केव्हा. म्हणजे ते व्हेन डू आय डू. तर व्हेन डू आय डूच नाव. व्हेन डू आय गो होते, व्हेन डू आय कम होते, व्हेन डू आय रीड होते, व्हेन डू आय राईट होते, व्हेन डू आय लर्न होते, व्हेन डू आय स्पीक. सगळेच वर्ब ठेवतात. घ्या किती बी ठेवा तुम्ही, इथं पण फर्स्ट फॉर्म ठेवा लागतो. इथं काय ठेवलं तुम्हाला? फर्स्टच फॉर्म. इथं सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म ठेवून चालत. मग कुठं फर्स्ट फॉर्म ठेवायचं तिथं फर्स्टच फॉर्म ठेवा लागला. जिथे सेकंड फॉर्म वापरा तिथं सेकंडच फॉर्म वापरावा लागला. तर जिथं जे आहे तिथं ते असेल तर मग ते ग्रॅमॅटिकली वाक्य तुमचं बरोबर राहील. नाही त्याचा अर्थ काय होऊन जाते? बिघडून जाते. तर जिथली वस्तू कुठं ठेवायची? तर समजा स्वयंपाकाचे भांडे आहेत, कुठे ठेवता तुम्ही? किचनमध्ये ठेवता ना. गॅस, शेगडी, ठीक आहे, तेल, चटणी, मीठ, हळद कुठे ठेवता? किचनमध्ये. ते तुम्ही ठेवले हॉलमध्ये. कूलर ठेवले किचनमध्ये. हां, टी व्ही लावले किचनमध्ये. अबे नाही, टी व्ही कुठं पाहिजे? हॉलमध्ये. कुकर, गॅस, शेगडी कुठे लागते? किचनमध्ये. नाही, मी ना आज हॉलमध्ये स्वयंपाक करतो. तर ठीक आहे, तू आज कर स्वयंपाक हॉलमध्ये, पण नियम काय होय? कुठं ठेवायचं हे माहीत पाहिजे. नाही माहीत पाहिजे का? कुठं बी काय भेटतो, जिथं फर्स्ट फॉर्म ठेवायचं तिथं फर्स्ट फॉर्म ठेवा. पहिले माहीत करून घ्या का फॉर्म किती राहते? 4. पहिला फॉर्म कुठं असते? सिम्पलमध्ये. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. मग कंटिन्युअसमध्ये कुठला फॉर्म? फोर्थ फॉर्म. मग कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचरमध्ये चौथा ING फॉर्म. मग गोईंग, टेकिंग, मेकिंग, रिडिंग, रायटिंग, लर्निंग, स्पीकिंग सगळे कुठं राहील? कंटिन्युअसमध्ये राहील. कुठं राहील? हां. तिसरा फॉर्म कुठं राहील? थर्ड फॉर्म परफेक्टमध्ये. परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर. त्याचा अर्थ काय होते परफेक्टचा? मराठी काय होते? अर्थ आपल्याला माहीत पाहिजे. तसं प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित लर्न ठेवायला.
तेव्हा कुठेतरी इंग्लिश जमत. नाही जमत म्हणून ते केलं बाय. तुम्ही 50 वर्ष बी शिकले तर इंग्लिश जमत नाही. कशी जमणार आहे. तुम्हाला माहित असतं ते बुद्धिफळ आहे. तर बुद्धिफळाचा खेळात माहिती 16 हे राहते, 16 गोट्या राहते. तर कोणती गोटी कुठं ठेवायची, म्हणजे त्यातली राजा असते, राणी असते वाटते, राजा राणी असते, घोडा असते, उंट असतं. ठीक आहे. तर त्यांची जागा कशी आहे, ठरलेली आहे. राजाच्या जागेवर तुम्ही राणीला ठेवले, राणीच्या जागेवर तुम्ही राजाला ठेवले, चालते का. गेलं मग तुम्हाला खेळाचे नियम माहीत नाही. प्रत्येक खेळाचे काय असते, नियम असते. जसं क्रिकेटमध्ये बॅट्समन कुठं राहील, कीपर कुठं राहील, अंपायर कुठं राहील, तर तुम्ही सगळ्या जागा जर बदलून टाकल्या तर काय म्हणजे खेळ, त्या खेळाचा पूर्ण पचकावून जाते, धिंगाणा होऊन जाते. ठीक आहे ना. जिथं बॅट्समन राहते तिथं अंपायरला ठेवले जमते. जिथं बॉलर राहते तिथं बॉलरला ठेवले, बॉलिंग करायला तू तिकडं बॉलिंग, तू तिकडं कुठंही कर बॉलिंग, तिथं आम्ही बॅटिंग करतो. जमणार आहे, नाही जमत. ठरलेला म्हणजे ठरल्याप्रमाणेच वागावं लागतं. कसं मी वागून चालत नाही. ठीक आहे, पहिले ठरवावं लागतं. इथे वेन डू आय डू माय होमवर्क, मी माझं होमवर्क केव्हा करतो. इथे काय होते, वेन डूचा काय म्हणजे जाते डोंट. वेन डोंट आय डू माय होमवर्क, मी माझं होमवर्क केव्हा करत नाही. हे सिम्पल प्रेझेंट टेन्स होय. आय डूचा बोला, हे तुम्ही शिकले का शिकले. मग तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. पहा सगळ्याला लर्न झालं का व्यवस्थित. मग याचा घेतला आपण काय, आय डीड पॉझिटिव्ह. हे काय आहे, सिम्पल पास्ट आहे. आय डीड म्हणलं काय आहे, डीड म्हणलं तर V2 म्हणलं तर काय असते, सिम्पल पास्ट. सिम्पल पास्टच्या पॉझिटिव्ह मध्ये V2 येते. पण निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डब्ल्यूच इंट्रोगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह मध्ये काय असते, V1 असते. सिम्पल गोष्ट आहे. V2 मध्ये काय असतं, पॉझिटिव्ह मध्ये काय आहे ते V2. कोणत्या व्हर्बचा, सर्वच व्हर्बचा. ते गो राहू द्या, कम राहू द्या, टेक, मेक, रीड, राईट, लर्न, कोणता व्हर्ब राहू द्या. सिम्पल पास्ट मध्ये पॉझिटिव्ह मध्ये काय राहील V2, पण निगेटिव्ह मध्ये काय राहील, निगेटिव्ह मध्ये राहते V1 राहते भाऊ. निगेटिव्ह मध्ये काय राहते, V1 राहते. इंट्रोगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह मध्ये काय राहते, V1 राहते. डीड सोबत V1 राहते. काय सोबत राहते, डीड सोबत V1. पहा, लक्ष द्या. आय डीड माय होमवर्क बोला, आय डीड माय होमवर्क, मी माझं होमवर्क केलं. मी तर गो म्हणलं काय होते, आय वेंट टू स्कूल, मी शाळेत गेलो. आणि इथे रीड म्हणलं काय होते, आय रेड अ लेटर, मी पत्र वाचलं. इथं टेक घेतला तर काय होणार, इथं आय टेक नाही होणार, इथं काय होईल, आय टूक. सिम्पल पास्ट म्हणलं तर आय टेक नाही, आय टेक म्हणलं तर काय होते, सिम्पल प्रेझेंट. आय टेक युअर परमिशन, मी तुझी परमिशन घेतो. आय टूक युअर परमिशन, मी तुझी परमिशन घेतली. तर घेतो घेतली मध्ये फरक आहे का नाही आहे. आय मी जेवतो म्हणजे याचा अर्थ काय होईल, यानं जेवला का अजून नाही, जेवायचा येईल. आई मी जेवतो, आईने काय म्हणलं, ठीक आहे जेवला का तू, हां ठीक आहे बरं आहे, चांगलं आहे, जा जा शाळेत जा. अरे मी जेवलोच नाही ना, जेवलो नाही म्हणजे काय होईल, सिम्पल पास्ट टेन्स निगेटिव्ह. आई मी जेवलो नाही. आणि आई तुम्ही जेवण झालंय, समजा तुम्ही बाहेरून जेवून आले, आई काय म्हणते जेवून घे, तुम्ही काय म्हणता, आई मी जेवण केलं किंवा आई मी जेवलो. आई काय म्हणते जेवला का, हां मग ठीक आहे जा. जेवला म्हणजे जा, जेवतं का, हां ठीक आहे जा मग जा. तुमच्या घरी पाहुणे आले, पाहुण्याला काय म्हणता तुम्ही, किंवा मित्र आले, तुम्ही मित्राला विचारलं तुम्ही चहा घेता का, मित्रांनी काय म्हणलं, हो आम्ही चहा घेतो. हो का, घेता का, हां ठीक आहे जा मग जा 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 जा. तर मित्र काय म्हणलं, अबे पागल झाला काय हे, अबे घेतो म्हणलं ना आम्ही का घेतला म्हणलं का नाही. तुम्ही म्हणलं चहा घेता का, त्यांनी काय म्हणते, नाही नाही आम्ही चहा घेऊन आलो, म्हणजे आम्ही ऑलरेडी चहा घेतला. तुम्ही काय म्हणता, बरं ठीक आहे आता ज्यूस घ्या, आता ठीक आहे जाऊ द्या, मग चहा घेतला का जाऊ द्या, आता पाणी घ्या, असं काहीतरी आपण त्याला देऊ. म्हणजे अर्थ बघा कसा बदलतो. घेतो म्हटलं तर काय होय, आणि घेतलं म्हटलं तर काय होय, आणि घेणार म्हटलं तर काय. प्रत्येक क्रियापदाला हे प्रत्यय लागते. समजत आहे का, नाही समजत जाऊ द्या, डबल पाहू. हे बघा पॉझिटिव्ह काय होय, आय डिड माय होमवर्क, मी माझं होमवर्क केलं. त्याचा निगेटिव्ह काय होते, हे डीडचा डिडंट होते, आय डिडंट डू होते. आय डिडंट डूचा अर्थ होते मी केलं नाही. आय डिडंट गो, मी गेलो नाही. आय डिडंट रीड, मी वाचलं नाही. आय डिडंट राईट, मी लिहिलं नाही. आय डिडंट
स्टडी मी अभ्यास केला नाही. आय डिडंट ओपन मी मी उघडलं उघडलं नाही. नाही. आय डिडंट क्लोज मी बंद केलं नाही. असे मिनिमम 100 वर्ब तिथे चेंज करायचे होय. समजलं का? तेव्हा मग तुम्हाला ते जम हे आय डिडंट डू माय होमवर्क मी माझं होमवर्क केलं नाही. ह्या पॉझिटिव्ह पासून काय बनते इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह प्रत्येक टेन्समध्ये सिंपल प्रेझेंटमध्ये बी सिंपल पास्टमध्ये बी सिंपल फ्युचरमध्ये बी कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट फ्युचर परफेक्ट अँड कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट अँड कंटिन्युअस पास्ट परफेक्ट अँड कंटिन्युअस फ्युचर अशा 12 टेन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह डब्ल्यू इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह मग ते होते 12चे 72 वाक्य. मग त्या 72 मध्ये तुम्हाला सब्जेक्ट चेंज करायचा आहे गरजेनुसार ऑब्जेक्ट चेंज करायचा आहे गरजेनुसार वर्ब चेंज करायचा आहे गरजेनुसार सगळ्याच गोष्टी म्हणून सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट चेंज करायचे आहे गरजेनुसार ॲडजेक्टिव्ह चेंज करायचे आहे गरजेनुसार ॲडवर्ब चेंज करायचे आहे गरजेनुसार प्रेपोजिशन चेंज करायचे आहे गरजेनुसार कंजेक्शन चेंज करायचे आहे असं. ठीक आहे. तुम्ही पहिले एक काहीतरी चेंज करणे शिका. एक जर चेंज करणे शिकले तर दुसरं शिकणं सोपं होऊन जाते तिसरं आणखी जास्त सोपं मग एक गोष्ट आणखी जास्त सोपी होत जाते. पण पहिले सुरुवातीला कुठलं एक गोष्ट शिकणं थोडंसं कठीण जाते माहीत आहे असं. त्याला पुन्हा पुन्हा रिपीट करावं लागते. रिपीट केलं तर शिकते रिपीट केलं नाही तर कसं शिकणार. ठीक आहे. मोठा प्रश्न आहे पहा लक्ष द्या. इथे हे झालं पॉझिटिव्ह आय डिड माय होमवर्क मी माझं होमवर्क केलं. आय डिडंट डू माय होमवर्क मी माझं होमवर्क केलं नाही. आय डिडंट गो टू स्कूल मी शाळेत गेलो नाही. आय डिडंट हेल्प यू मी तुला मदत केली नाही. आय डिडंट आस्क यू मी तुला विचारलं नाही. आय डिडंट वॉन्ट यू मला तू पाहिजे नाही. असं ठीक आहे. पहा लक्ष द्या. बसून खाली बेटा बसा. इंट्रोगेटिव्हमध्ये काय होतं तिथं डीड येते बाहेर काय ते डीड ते होते. मग डीड आय डू माय होमवर्क मी माझं होमवर्क केलं का काय दिसताय ना भाऊ हे का मी नाही सुद्धा चालते एवढं काही नाही. माझं आवाज तरी व्यवस्थित केला पाहिजे. डीड आय डू माय होमवर्क मी माझं होमवर्क केलं का. डिड यू डू युअर होमवर्क तू तुझं होमवर्क केलं का. डिड दे देअर होमवर्क त्यांनी त्यांचं होमवर्क केलं का. डिड बॉईज डू देअर होमवर्क मुलांनी त्यांचं होमवर्क केलं का. आणि डिड ही डू हिज होमवर्क त्यानं त्याचं होमवर्क केलं का. डिड शी डू इथे डस्टबिन आहे का डस्टबिन नाही यार डूच येते. डिड ही डू हिज होमवर्क त्यानं त्याचं होमवर्क केलं का. असं होतं समजा काय नाही समजलं. मग वर्क चेंज केला काय होते. जसं डिड आय गो टू स्कूल मी शाळेत गेलो का. जसं डिड यू गो टू स्कूल टुडे आज तू शाळेत गेला का. डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क आज तू तुझं होमवर्क पूर्ण केलं का. डिड यू लाईक दिस तुला हे आवडलं का. डिड यू टेक माय पेन तू माझा पेन घेतला का. असे 100 वाक्य सांगितले मी. किती पहिलं टार्गेट किती 100 वाक्य किंवा पहिलं टार्गेट तुम्ही 10 बी ठेवू शकता. डीड न सुरू होणारे 10 वाक्य तर बोलता आले पाहिजे आपल्याला. डू न सुरू होणारे 10 वाक्य पहिले 10 मग 10चे 20 करा 30 करा 40 करा 50 करा 60 करा 100 करा. मग ते हळूहळू वाढत जाते. मग ते किती पण होते काहीच नाही प्रॉब्लेम. समजत आहे का. ओय महेश लक्ष नाही असं केलं तर लक्ष कसं शिकशील मग सांग. शिकशील कसा मग बोला. हे इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्हचं काय होते इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह. हे डिड आयचं होतं काय डिडंट आय डू माय होमवर्क त्याचा अर्थ होते मी माझं होमवर्क केलं नाही का. डिडंट यू डू युअर होमवर्क तू तुझं होमवर्क केलं नाही का. डिडंट काय आय वी डिडंट वी डू अवर होमवर्क आम्ही आमचं होमवर्क केलं नाही. डिडंट दे डू देअर होमवर्क त्यांनी त्यांचं होमवर्क केलं नाही का. बोला बोलले तर ठीक आहे बोलले तर लर्न होईल. तर तुम्हाला असं इतक्या स्पीडनं शिकायची सवय नाही ना. शाळेत तर कसं एवढं स्पीडनं असं आहे तर थोडंसं स्पीडनं शिकावं
लागते. तर शाळेच्या भरोशावर काही थांबू शाळेच्या भरोशावर तर थांबले तर चांगला. सेवालाल महाराजांनी काय सांगितलं, केरी भरोसे मत रिचो आणि केरी भरोसा मत तोडचो. भाई केरी भरोसे मत रिचो, शाळा भरोसे, ठीक आहे, विनय भरोसे, बाहेर भरोसे, भगवान भरोसे, केरीज भरोसे प्रेयर छेनी. आपण काम आपण स्वतःच पूर्ण करेल, लोकूर नामे ती बोंबलेल छेनी. ठीक आहे, तसं आहे तुम्ही. मग इथं आता डब्ल्यू एच इंट्रोवर्टिव्ह पॉझिटिव्हचा काय होते, इंट्रोवर्टिव्ह पॉझिटिव्ह. इथे निगेटिव्हचा डब्ल्यू एच इंट्रोवर्टिव्ह निगेटिव्ह. मग काहीच नाही, हे डीड आय डू च्या शेवटी काय ठेवायचं, वेन, बाय, वेअर. जिथे समजा आपण वेन घेतला, ठीक आहे, व्हॉट नाही ना, जसं व्हॉट डू आय डू, मग त्याचं उत्तर येते आय डू माय होमवर्क. समजत आहे. म्हणजे वेन डीडचा अर्थ होते केव्हा केलं. वेन डीड आय डू, मी केव्हा केलं. वेन डीड आय डू माय होमवर्क, मी माझं होमवर्क केव्हा केलं. वेन डीड आय टेल यू, मी तुला केव्हा सांगितलं. वेन डीड आय कॉल यू, मी तुला केव्हा बोलावलं. वेन डीड आय आस्क यू, मी तुला केव्हा विचारलं. वेन डीड युअर टीचर टेल यू, तुझ्या टीचरने तुला केव्हा सांगितलं. असं होतं बेटा. सांगते म्हटलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स, सांगितलं म्हटलं तर सिंपल पास्ट टेन्स आणि सांगणार म्हटलं तर सिंपल फ्युचर टेन्स. समजत आहे. नाही समजलं तर काही प्रॉब्लेम नाही, आपण पुन्हा याले 2-4 वेळा कराच लागते. बघा 200-300 वेळा रिपीट होईल तेव्हा कुठं ते कार्यक्रम तुमचा परमनंट होईल. ठीक आहे. तुम्ही 2-4 दिवस थोडंसं येल पडले, हो माय बाई चाक धूम धूम चाक धूम धूम घोडे जैसी चाल, नाही जमत. त्याला पूर्ण महिनाभर वर्षभर नाचवले तेव्हा त्यानं डान्स फायनल डान्सला त्यांच्या स्टेजवर काय होतं, त्यानं कॉन्फिडंट राहत. त्याला आज घरी प्रॅक्टिसमध्ये नाचवलं, उद्या स्टेजवर म्हणलं कार्यक्रम त्याचा ठप्पच झाला समजा, नाही का. तर लॉंग टर्मची प्रॅक्टिस पाहिजे. तर प्रॅक्टिसमध्ये काही लोक इंटरेस्ट घेत नाही, त्यांची फसवणूक, ते फसते मग शेवटी. ज्यांनी इंटरेस्ट घेते प्रॅक्टिसमध्ये शेवटी त्यांचा परफॉर्मन्स बढिया आहे, म्हणजे एकदम बढिया. त्याला जेवढं वाटेल त्याच्यापेक्षा जास्त चांगलं, तसं आहे. ठीक आहे. पहा इथे काय होतं निगेटिव्ह. वेन डीडचा होते वेन डिडंट किंवा वेन डीड म्हणू शकता किंवा डिडंट म्हणू शकता. वेन डिडंट आय डू माय होमवर्क, मी माझं होमवर्क केव्हा केलं नाही, सांग मला. टेल मी दॅट वेन डिडंट आय डू माय होमवर्क, सांग बरं मी माझं होमवर्क केव्हा केलं नाही. काही तू खोटा बोलते का, हाणू का, खोटा बोलताय का तू, शिकला करता का तू, घरी येऊन सांगते माया तुमचं पोरगा होमवर्क करत नाही, असं कसं करत नाही. असं वेन डिडंट आय डू माय होमवर्क, मी माझं होमवर्क केव्हा केलं. तर या वाक्याच्या आधी पण काही वाक्य राहते, याच्या नंतर पण राहते, तेव्हा ते वाक्य जास्त मिनिंगफुल होते. समजत आहे. असं आहे. ठीक आहे. आज आपण सिंपल पास्ट पाहिला, तर उद्या आपण याच्यामध्ये सिंपल फ्युचर आणि बाकी सगळे उरलेले टेन्सेस पाहू. ठीक आहे. तुमचं होमवर्क आहे की हे जे 12-72 विथ ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय करायचे, लिहायचे आणि लर्न करायचे. तुम्ही लिहून आणाल तर लिहून आणा, लर्न करून असाल तर लर्न करून या. उद्या आपण ते लर्न घेऊ वाटलं. हां, याच्यात तुम्हाला सब्जेक्ट चेंज कर म्हणजे सब्जेक्ट चेंज करता आला पाहिजे. सब्जेक्ट चेंज करून सांग म्हणजे सब्जेक्ट चेंज करून सांगायचं. वर्ब चेंज करून सांग म्हटलं तर वर्ब चेंज करून सांगायचं. टेन्स सांगितलं तुम्हाला, सिंपल प्रेझेंट टेन्स सांगा म्हटलं तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य मराठी इंग्लिश सांगता आलं पाहिजे. इंट्रोगेटिव्ह सांगा म्हटलं तर इंट्रोगेटिव्ह सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि वर्ब चेंज करून आणा, तुम्हाला जे वाटतं ते करा, पण जसं विचारलं तसं सांगता आलं पाहिजे. मग ते जेव्हा जसं पाहिजे तसं वापरता येईल. ठीक आहे. म्हणजे क्लिअर होत तुम्हाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं सगळं व्यवस्थित क्लिअर पाहिजे ना. माइंडला कसं आहे, माइंडला पाहिजे क्लॅरिटी. माइंडला क्लॅरिटी कधी येते, बोलून 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 तेच ते गोष्टी पुन्हा 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 बोलून 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 त्याच त्या गोष्टी पुन्हा 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 लिहून 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 माइंड एक वेळ क्लिअर झाला का मग माइंडला सांगायची गरज नाही. माइंडला सांगायची गरज नाही का त्यानं शिव्या दिला तर तू शिव्या दे. हां तिकून आला का इकून लगेच कारण माइंडले ट्रेन होऊन आहे. माइंड त्याला दगड मारला का आपण दगड मारा तसं माइंडला सांगायचं काम सांगायची गरज आहे का.
आम्ही मारला का इकडून आपण देतोच रट्टा. इथे विचार करायची गरज नाही. मग बोलताना पण विचार करून बोलायची गरज पडत नाही. त्यानं म्हटलं व्हेन डिड यू डू युअर होमवर्क, ते लगेच म्हणते आय डिड माय होमवर्क आफ्टर डिनर. म्हणजे मी माझं होमवर्क रात्री जेवल्यानंतर मी माझं होमवर्क केलं. टीचरनं म्हटलं व्हाय डिडंट यू डू युअर होमवर्क, तुझं होमवर्क का बरं नाही केलं. हा म्हणते आय डिडंट डू माय होमवर्क बिकॉज आय डिडंट हॅव टाईम. आय डिडंट हॅव टाईम, मला होमवर्क करायला वेळच मिळाला नाही. असं होतं, फास्ट होते. रिप्लाय कसा होते, रिस्पॉन्स टाईम फास्ट होते, प्रॅक्टिस नाही. ठीक आहे, मग आज आपण इथंच थांबू, एवढंच पाहू. उद्या पुन्हा आपण ठीक याच वेळेवर याच ठिकाणी हाच टॉपिक पुढे आपण पाहू. तोपर्यंत आराम करा, खुश राहा. काही भांडणं करायचं भांडणं करा करा तुमचा विषय. ठीक आहे, ठीक आहे. बाय 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 बाय.